हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आज थोडंसं आपला जो व्हिडिओ आहे ना तो जेवण बनवता बनवता होईल, कारण की बराच उशीर झालेला आहे आणि माझं ना आत्ता चाललंय, डोकीला हात लावला तुम्ही की 12 वाजता माझं कुकर लावायचं चाललंय. तर आज बाकी सगळं झालंय, पण थोडंसं भात होता ना तर तो मी लेट लावत होते, कारण की आत्ता ना कुठे गेला रुमाल, आत्ता ना दुपारचं पण जेवणाला सगळे एकत्र येत आहेत आणि संध्याकाळचं पण एकत्र असतो, म्हणजे आम्ही चौघंजण. मग त्याच्यामुळं काय होतं, लईच लवकर करून जेवण सगळं ठेवलं ना बाकीचं गरम करता येतं, म्हणजे भात भाजी असू दे आमटी असू दे हे गरम करता येतं. पण भाताचाच प्रॉब्लेम होत होता आणि खातावेळी एवढे नखरे करणार की नाही, तो गारच आहे, तो असाच आहे, तो तसाच आहे. मग म्हटलं चला तर आता 12च्या दरम्यान मी भात लावायला लागले. झाकण गेलं कुठे? झाकण राहिले इकडे. ह्या कुकर बद्दल मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं, म्हणजे हे माझ्या कुकरचं झाकण ना असं आहे ना, तर बऱ्याच जणांनी विचारलं होतं मला की कुकर कसला आहे. तर कुकर हा प्रेस्टिजचाच आहे, पण क्लिपवाला आहे, म्हणजे हे असं बंद होतं, असं गोल फिरवून. हे वाला आहे ना, हे असं गोल फिरवून बंद होतं. तर हा कुकर ना मी जवळपास होतं खरखर असा आवाज यायला लागलाय. 4 वर्ष झाले मी हा कुकर घेऊन. जेव्हा कुकरचा मोठा स्फोट झाला होता, जो असं हँडलवाला असतो ना, एवढे वर्ष मी तोच वापरत होते. पण जेव्हा स्फोट झाला होता आणि मला बऱ्यापैकी भाजलं होतं, म्हणजे हाताला इथून वगैरे असं सगळं ना भाजलं होतं, तर त्याच्यामुळे मिस्टरांनी ते सगळे कुकर ना भंगारमध्ये काढले. म्हणजे मी दिले नाहीत, मी द्यायला गेले होते, पण त्यांनी ना एका कुकरची किंमत 100 रुपये पकडली आणि मी तेच कुकर ना 2000-1500ला घेतले होते. म्हणून म्हटलं कॅन्सल, द्यायचंच राहू दे. पण त्याचा मी पुन्हा एक वापर करून घेतला. त्याचे जे हँडल असतात ना, आता तुम्हाला एक दाखवते. इथे मी जे जेवण बनवलंय, पण हे जे हँडलवाले असतात ना, असे हे भाजी आहे त्याच्यामध्ये, तर ते हँडल वगैरे काढले आणि झाकण वगैरे सगळी मोडीत घातली आणि फक्त कुकर ना ते भांड्याच्या स्वरूपात यूज करायला लागले मी, असं म्हणजे भाजी वगैरे परतवायला. त्याच्यामुळे तो हा कुकर थोडासा कॉस्टली येतो, म्हणजे जवळपास ना हा मी कुकर 4500ला घेतला होता, 5 लिटरचा. तर हा थोडासा कॉस्टली येतो, पण टेन्शन नाही, डेंजरवालं काही असं वाटत नाही. लगेच शिट्ट्या होतात, पटकन शिजतं आणि झाकण लावा रे, बसलं काय, हे काय ते काय, काय भानगड पडत नाही. आणि जर काय खराबी वाटलीच तर इथं ना एक हुक असतो, हा इथे म्हणजे एक स्क्रू सारखं असतं, ते ना वरती येत नाही. जर काही प्रॉब्लेम वाटला तर तो आतच राहतो. तेव्हा आपण समजून जायचं की 2-3 मिनिटं झाली तरी पण हा हुक वरती आलेला नाही, त्याच्यामुळे काहीतरी गोंधळ आहे, गॅस बंद करून टाकायचा, काही प्रॉब्लेम होत नाही. एवढंच होतं. दाखवत आहे कोणता हुक कुकर काढावा लागला. हा जो आहे ना, हा हे वालं, हे ना जेव्हा गॅस पकडते आणि शिट्टी व्हायच्या वेळेला हे वरती येतं, एरवी तो खालीच असतो असं. अच्छा, जर काय प्रॉब्लेम असला तसं कळून येते आपल्याला. तर हे होतं कुकरच्या बाबतीत. आणि आज जेवणाला काय बनवलं आहे, काय बनवायचं आहे ते पण सांगते. बनवलं तर मी काळ्या दाण्याची, म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, दिडका असं ना, त्या ह्याची शेंगाची नाही, दाण्यांची आमटी आणि फ्लावरची भाजी. पुन्हा रात्रीच्या कोथिंबीरच्या वड्या वगैरे आहेत, ते थोडंसं आहे म्हणून मी थोडंसं बनवणार आहे. थोडंसं आहे ऑलरेडी तयार आणि मला लई कंटाळा येतो, का माहिती हे 2-2 टाइम जेवण बनवायची, डोकीला ताप. तर तुम्हाला मी आता व्हिडिओ माझा हा कुठेही एडिटिंग वगैरे किंवा कट किंवा थांबवणार नाही आहे. तुम्हाला मी लाईव्हमध्ये दाखवते की माझ्या ना कुकर आपलं बोलपर्यंत म्हणजे कुकरच्या शिट्ट्या होऊन जातील. इकडे आपला कुकर चालू आहे, गॅस पण चालू आहे, हे बघा. तर ना ह्या पद्धतीनं, आणि ते स्क्रू कसा वरती येतोय ना ते पण तुम्हाला दाखवते. तर इकडे हे बघा, आवाज येतोय ना, हा बघा, हा असं वरती आला ना
तर तो पूर्ण आत असतो, हा वरती येतो आणि लगेच मग 1-2च मिनिटामध्ये आपला कुकर ना शिट्ट्या देतो, भात शिजतो. 2-3 मिनटं म्हणजे लई झाली ह्या म्हणजे कुकरच्या शिट्ट्या होऊन भात शिजायला. गार व्हायला मात्र वेळ लागतो, खूप सारा वेळ लागतो, त्याची जी वाफ आहे ना तीच जायला. तर अशा पद्धतीनं आपला जेवण आणि काय केलं हे आहे. थोडक्यात दाखवलं, फक्त भात करायचा होता त्याच्यामुळे जास्त काही दाखवलं नाही. आणि एका असं प्रश्नाचं उत्तर पण देते. एवढे सारे मी व्हिडिओ टाकते ना, म्हणजे छोटे मोठे मी काही नाही काहीतरी टाकतच असते डेली. तर ठीक आहे, जास्त होत आहेत व्हिडिओ, थोडेसे कमी केले पाहिजेत. पण माझ्याकडे जे स्टॉकला आहेत ना, मेमरी माझी फुल झालेली आहे फोनची, म्हणून मी काय करते, थोडंसं डिलीट करायचे आहे ते सगळे व्हिडिओ नवीन करण्यासाठी. कारण की आत्ता मी जेव्हा व्हिडिओ बनवते ना तर स्टोरेज फुल म्हणून असा मेसेज येतो, तर त्याच्यामध्ये सगळे ना मला डिलीट करून पुन्हा नव्यानं सगळं फुल करायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी मी जे आहेत ते जास्त करून यूट्यूबला जाऊ देत, मग त्या मेमरीज राहतील ह्याच्यासाठी सगळे अपलोड करते. आणि एक थोडेसेच आहेत, थोडेसेच म्हणजे 100 व्हिडिओ आहेत. त्याच्यामुळं काय होतंय, नवीन व्हिडिओ करायचं म्हटलं तरी अरे बापरे हे जुने एवढे शिल्लक आहे, त्याचं काय करायचं. तर मिस्टरांनी सांगितलंय तुझ्यामध्ये फरक झालेला आहे खूप सारा, म्हणजे माझ्यामध्ये नवऱ्याला पण जाणवा लागले की माझ्यात फरक झालाय ते. तर त्याच्यामुळे तू ते पहिले व्हिडिओ जे आहेत ना ते सगळे आता डिलीट कर आणि नव्यानं जे आत्तापासून जे व्हिडिओ करतेस ना तेच अपलोड करत जा, असं नवरोबानं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळं म्हटलं मग आता सुरुवातीला 1-2 दिवसात ना जेवढे व्हिडिओ येतील तेवढे येतील, त्याच्यानंतर सगळे व्हिडिओ डिलीट करणार आणि नवीन व्हिडिओ आपण करायला चालू करू. पहिली शिट्टी झालेली आहे आत्ता, तर वास पण एवढं भारी यायला आहे की नाही. बासमती तांदूळ लावलाय तर त्याच्यामुळे वास आमची खडूस आहेत ना ती जेवतावी नाही, लई म्हणजे लई नखरे करतात, विचारू नका एवढे नखरे करतात. म्हणून कंटाळा येतो मला, हे असंच झालं ते तसंच झालं. चुकून पण असं काही कमी जास्त करून चालत नाही. चुकून जरी मीठ जास्त पडले तर आई शपथ काय तोंड होते म्हणताय, असं की नाही. म्हणून त्याच्यामुळे जेवण करतावी थोडंसं मी काळजी घेते आणि जेवण करताना शक्यतो मी फोन बाजूला ठेवते, त्याच्यामुळं ना जेवण माझं व्यवस्थित होतंय. खरं सांगते, जेव्हा मी फोन घेऊन जेवण करण्याचा प्रयत्न करते की नाही तेव्हा माझं 19-20 काहीतरी होतंच. त्याच्यामुळे थोडंसं फोन बाजूला ठेवते आणि व्हिडिओ नंतर बनवते. आता भाजी जे महत्त्वाचं असते ते झालंय ना, भाताला काय हात घालून बसावं लागत नाही. आपल्याकडे 2 आणि अर्धी म्हणता तरी चालेल अशी शिट्टी झाले. से असा आवाज येतोय. तर आणि एक शिट्टी झाली की भात पण झाला. पण आता हे ना शिट्टी पटपट होतात, पण ह्याच्यानंतर 10-15 मिनटं घेते ते पूर्ण गार होऊन झाकण उघडायची प्रोसेस. म्हणजे जेव्हा तो जे हुक आहे ना तो जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत ना झाकण उघडतच नाही, काहीही करा. नाहीतर मग इमर्जन्सी असेल तर त्यांनी एक क्लिप आणि एक दिले, तो क्लिक करायची पूर्ण ते ओपन होतं, त्याच्यातलं एका टायमाला सगळे वाफ जाते. पण त्याला काय अर्थच राहत नाही ना, तर त्याच्यामुळे मी तसे काय गोंधळ कधी केलेला नाही आहे. हे असंच. तर इकडे हे बघा आपलं आता शिट्ट्या झालेल्या आहेत, पाणी पण बाहेर आले छान असं. आणि आता करते गॅस बंद, म्हणजे आपला भात शिजलेला आहे आपलं बोलून होईपर्यंत. तुमच्याकडे काय आज स्पेशल मेनू? आमच्याकडे काय फ्लावरची मला आवडत नाही तो काय फ्लावर खायला, तर त्याच्यामुळे काय एवढं काय आज जेवणाचं एवढं काय खास नाही आमच्याकडे. जाऊ दे, जेवायचंच नाही, कॅन्सल. तर हे बघा अशा पद्धतीने आपला व्हिडिओ झालेला आहे. भात शिजलाय, व्हिडिओ पण झाला. टाटा बाय बाय.